टाकळीमिया येथे मध्यरात्री घरासमोर उभ्या असलेल्या 2 वाहनांना पेटविले. गाड्या पेटवून देतो अशी धमकी दिल्याचा आरोप. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील खळवाडी परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या इर्टिगा व होंडा शाईन या 2 वाहनांना अज्ञात इसमानं आग लावल्याची घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे 1:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहे. वाहन मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संतोष रामचंद्र शिंदे वय 35 राहणार खळवाडी टाकळीमिया राहणार तालुका राहुरी यांचा वाहन व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची इर्टिका क्रमांक MH43 AL 2281 आणि होंडा शाईन क्रमांक MH17 CD 1170 ही 2 वाहने आहेत. दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री शिंदे यांनी दोन्ही वाहने नेहमीप्रमाणे घरासमोर उभी केली होती. दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 1:30 वाजेच्या सुमारास संतोष शिंदे यांना अचानक जाग आली. त्यावेळी घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही वाहनांना आग लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जागे झाले. नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. दरम्यान शिंदे यांची पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील दीपक मुळे यांच्याशी दुसऱ्या विवाहाच्या संदर्भातून ओळख झाली होती. 2 दिवसांपूर्वी शिंदे व मुळे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावेळी मुळे याने तुझ्या गाड्या पेटवून देतो अशी धमकी दिल्याचे शिंदे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही वाहने दीपक मुळे यांनीच पेटवून दिल्याचा संशय संतोष शिंदे यांनी व्यक्त केला असून त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 953/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 324(4), 324(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय नवले हे करीत आहेत. SR24 न्यूजसाठी प्रतिनिधी अंकुश दवणेसह सचिन सोळसे, राहुरी.